आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगाव पीकेपीएस संघाकडून शेकडो कुटुंबाला आधार। चेअरमन उत्तम पाटील। विविध उद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी संघाची 50वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न। बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील दादा यांनी 50 वर्षापूर्वी सर्वसामान्यांना आर्थिक मदत करण्यासाठी कृषी संघाची स्थापना केली होती। सहकार क्षेत्राबरोबरच धार्मिक व सामाजिक कार्याला बळ दिलं। आरोग्य, शिक्षण, संस्कार, संस्कृती यासह अनेक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे। त्यांची शिकवण लक्षात घेता पीकेपीएस सोसायटी आजही शेकडो कुटुंबाला आधार देत चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे। संस्था चालवत असताना लोकहितासाठी विशेष प्राधान्य देत असल्याचे मत बोरगाव पीकेपीएस कृषी संघाचे चेअरमन श्री उत्तम अण्णा पाटील यांनी व्यक्त केले। ते बोरगाव येथील अरिहंत सभागृहात आयोजित संस्थेची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी अहवाल वाचन करताना चेअरमन उत्तम पाटील म्हणाले की 3068 इतके सभासद असून 2,62,59,000 भाग भांडवल, 12,33,10,000 निधी, 66,46,52,000 इतकी ठेव संपादन केली असून विविध ठिकाणी 39,45,76,000 रुपयांचा बँक खात्यात शिल्लक जमा करण्यात आली आहे। 5,60,20,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे। सर्व प्रकारचे कर्ज मिळून 52,72,66,509 रुपयांचा सभासदांना कर्ज पुरवठा केला आहे। अहवाल सालात 1,63,81,000 इतका निव्वळ नफा झाल्याचे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितलं। यावेळी बोरगाव पीकेपीएस संघाचे CEO RT चौगुला यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचं वाचन करून मंजुरी मिळवली। या प्रसंगी उत्तम पाटील अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगावचे चेअरमन अभिनंदन पाटील व मान्यवरांच्या हस्ते गुणी विद्यार्थी व निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी श्री अरिहंत उद्योग समूहाचे कार्यनिर्वाहक श्री अभिनंदन पाटील म्हणाले, बोरगाव पीकेपीएसच्या माध्यमातून शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी श्री अरिहंत मदत करत आहे। सर्वसामान्य सभासद व शेतकऱ्यांच्या विकासासाठी आगामी काळात अरिहंत हॉस्पिटलचे विस्तारीकरण होणार असून लवकरच 200 बेडचे नवीन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे मत श्री अभिनंदन पाटील यांनी व्यक्त केले। यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, दिलीप पठाडे, सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी संस्थेचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील, श्री अरिहंत बँकेचे अध्यक्ष श्री अभिनंदन पाटील, CEO RT चौगुला, अरिहंत शुगरचे संचालक पृथ्वीराज पाटील, उपाध्यक्ष सुमित रोड, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप माळे, राजेंद्र ऐतमाळे, प्रवीण पाटील, तैमूर मुजावर, राजू गजरे, सुनीता बंकापुरे, प्राजक्ता पाटील, MA मगदूम, श्री अरिहंतचे CEO अशोक बंकापुरे यांच्यासह सर्व संचालक, हितचिंतक, ठेवीदार, सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हंसनाळे, रावसाहेब सावंत यांनी केलं। आभार राकेश फिरकन्नावर यांनी मांडले। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। आम्ही 10 शाखा सुरू करून याचं सुद्धा विस्तारीकरण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। या माध्यमातून करत असताना आम्ही या ठिकाणी आता परवाच QR कोडचं सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे त्या संस्थेच्या वतीनं, म्हणजे ग्राहकांना सोपी व्यवस्था ट्रान्झॅक्शन साठी व्हावी हे लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आज अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेटच्या माध्यमातून या कोऑपरेटिव्ह कोर बँकिंग असेल, 16 डिजिट अकाउंट नंबर विथ IFS कोड असेल, SMS अलर्ट मोबाईल असेल, व्हॉट्सअप बँकिंग असेल, QR कोड्स असतील, असल्या अनेक सुविधा आम्ही या बँकेच्या माध्यमातून सभासदांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांना सोयीस्कर होण्यासाठी या सगळ्या सुविधा आम्ही या बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेल्या आहेत। त्याच पद्धतीने आज आर्यन सहकारी साखर कारखान्याचा सुद्धा उल्लेख करावा लागेल। कमी वेळेमध्ये आज लोकांच्या मनामध्ये त्या आर्यन शुगरचं नाव त्या ठिकाणी कोरले गेलेलं आहे, कारण स्वच्छ कारभार, पारदर्शकता आणि अत्यंत सगळ्या कारखान्यांच्या बरोबर कुठलीही सुविधा नसताना सुद्धा प्रत्येक कारखान्याबरोबर दर देण्याचा प्रयत्न आमचा प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी राहिलेला आहे।
आणि आज या कारखान्याचं सुद्धा आम्ही 5,000 पर्यंत नेलेलं आहे. आता या वर्षी येत्या गणित हंगामाला 10,000 कॅपॅसिटीचा हा कारखाना, त्याच पद्धतीने 32 मेगावॅटचं कोजन आणि डिस्टलरी 150 केएलपीडीचं डिस्टलरी करण्याचं मानस आम्ही या ठिकाणी आदरणीय अध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने आर्यंत हॉस्पिटल असेल, दादांचं अत्यंत एक स्वप्न होतं की आर्यंत हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण लोकांना सुविधा असतील. आज काळाची गरज आहे, ती काळाची गरज ओळखून दादाने त्या ठिकाणी आर्यंत हॉस्पिटलची निर्मिती त्या ठिकाणी केली. आज या हॉस्पिटलला आम्हाला सांगायला म्हणजे फार हे होतंय, कारण तो 100 बेड सुद्धा आज आम्हाला कमी पडतोय. या येत्या वर्षी आम्ही आज बेळगावमध्ये अत्यंत हायवेलाच एक जागा 2 एकर आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि या 2 एकर जागेमध्ये आज आर्यंत हॉस्पिटलची बांधकामाची सुरुवात आम्ही लवकरच त्या ठिकाणी करून 200 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी करण्याचा मानस आमचं या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने आर्यंत एज्युकेशन सोसायटीच्या सुद्धा जर आज आपण प्रगती बघितला तर आज आर्यंत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालणारे कन्नड मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, त्याचबरोबर ITI कॉलेज असेल, या सगळ्या सुसूत्रपणे त्या ठिकाणी चालू आहेत. आज मला सांगायला आनंद होतो की आर्य पाटील पब्लिक स्कूलला आज कोगनोळीपासून मुलं आज आपल्या शाळेला त्या ठिकाणी येत आहेत आणि पुढच्या दिवसामध्ये आर्यंत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून लवकरच आम्ही त्या ठिकाणी इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा हे दोन्ही सुद्धा कॉलेज चालू करायचं आम्ही मानस त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. येत्या वर्षी त्या सुद्धा कार्यक्रमाला आम्ही प्रारंभ त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच पद्धतीनं आर्यंत सूतगिरणीचं जर बघितला तर अत्यंत अडचणी आणि बिकट काळामध्ये आम्ही ती आर्यंत सूतगिरणी चालू केली. थोड्या दिवसापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी फार अडचणी आल्या, परंतु आता अलीकडच्या काळामध्ये या 2 वर्षामध्ये जर बघितला तर मला वाटतंय सांगोल्याचं गणपतराव देशमुख यांचं सहकारी सूतगिरणीच्या नंतर जर कुठली सूतगिरणी डिव्हिडंड देण्याचं काम केलं असेल तर ते आर्यंत सहकारी सूतगिरणी आहे. त्या 2 वर्षामध्ये आम्ही अनेक प्रसंगावर मात करत आदरणीय आमचे CEO या ठिकाणी बसलेले ज्योती साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अभिनंदन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल आम्ही अत्यंत बिकट ह्याच्यातून करत आज एका लेवलला एक ह्याच्याला आम्ही आणून ते सूतगिरणी ठेवलेली आहे. आणि या माध्यमातून आज सभासदांना सुद्धा गेल्या वर्षी आम्ही 7% डिव्हिडंड दिलं होतं, या वर्षी 8% डिव्हिडंड देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ते सुद्धा संस्था अत्यंत सुंदर आता एका वेगळ्या पथावर नेऊन ठेवण्याचं काम आदरणीय सर्व आमचे ज्योती साहेब असतील. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.